नमस्कार विद्यार्थी मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्र, आपल्याला परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा. आपण मानवी विद्याशाखाचे अधिष्ठान HUM 101 यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा BA फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठीचा हा जो पेपर आहे BA BComसाठीचा, त्यामध्ये तयारी लेखी परीक्षेची या सदराअंतर्गत हा तिसरा व्हिडिओ आहे. आपण एक एक परीक्षेला येणारा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न 75 ते 100 शब्दात कसा लिहावा, मागच्या प्रश्नपत्रिकांमध्ये कुठली प्रश्न अधिक प्रमाणात विचारलेली गेलेली आहेत, या सगळ्याचा अभ्यास करून अशी महत्त्वाची संभाव्य प्रश्न घेतो आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, या चॅनलवर नव्याने आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, अधिकाधिक विद्यार्थी मित्राला चॅनल शेअर करा, आय बटनवर क्लिक करा. मग काय होईल, तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन ताबडतोब येईल. तर चला आपण पाहू आजचा महत्त्वाचा प्रश्न. कलेच्या विविध व्याख्यांचा परामर्श घेऊन कलांचे स्वरूप स्पष्ट करा. हा मानवी विद्याशाखा अधिष्ठान यामधला दुसरा घटक आहे, कलांचे स्वरूप व वर्गीकरण. तर यामध्ये दोन प्रश्न परीक्षेला येतील. एक प्रश्न आहे कलांचे स्वरूप स्पष्ट करा, किंवा तो प्रश्न असं बदलून विचारलेला असेल, कलेच्या विविध व्याख्यांचा परामर्श घेऊन कलांचे स्वरूप स्पष्ट करा. मग आपण त्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहिलं पाहिजे? पुस्तकामध्ये सुरुवातीला कलांचं स्वरूप दिलेलं आहे आणि मग पुढच्या भागामध्ये हे कला म्हणजे काय आणि कलांच्या ह्या व्याख्या दिलेल्या आहेत. आता आपण प्रश्न काय म्हटलेला आहे, तर या 2017च्या प्रश्नपत्रिकेमध्ये कलेच्या विविध व्याख्यांचा परामर्श घेऊन कलांचे स्वरूप स्पष्ट करा म्हटलेलं आहे. तर विविध व्याख्यांचा परामर्श अगोदर घ्यायचा आहे आणि म्हणून मग आपण इथून लिहायला सुरुवात करायची. पुस्तकामध्ये हे दिलेलं आहे कला म्हणजे काय या सदराखाली. तर तिथून हे पाहायचं आणि कला म्हणजे काय यापासून आपण उत्तराला सुरुवात करायची. तर कला म्हणजे काय, तर कलेची निर्दोष व्याख्या करणं जवळपास अशक्य आहे आणि अत्यंत कठीण आहे, हे आपण लिहून टाकायचं. त्यानंतर हे सांगायचं की कलेचं स्वरूप समजून घेताना मुख्य भाग काय करायचं, आपल्याला कलेच्या व्याख्याचा परामर्श देत देत कलेचं स्वरूप समजून घ्यायचं आहे. आणि म्हणून काय म्हणायचं, कलेचे स्वरूप समजून घेताना आपल्याला तिच्या व्याख्यांचा उपयोग होऊ शकतो. अनेक सौंदर्य शास्त्रात तसेच कला समीक्षक यांनी कलेच्या विविध प्रकारे व्याख्या केलेल्या आहेत. अशा काही महत्त्वाच्या व्याख्यांचा आढावा घेऊ असं म्हणून आपण त्याच्या व्याख्या पाहिल्या पाहिजे. तर आता व्याख्या काय आहेत, तर आपण पाहू. आपण पहिली व्याख्या आहे सिडने कॉल्विन यांची. सिडने कॉल्विननी काय म्हटलेलं आहे पहा, मुक्तपणे आणि विचारपूर्वक. कसं, तर मुक्तपणे आणि विचारपूर्वक असं म्हटलेलं आहे. भावनांचे प्रकटन आणि उद्भावन करण्याच्या हेतूने लयबद्ध हालचालीचे किंवा उच्चारांचे सुरक्षित आकृतीचे नेम पाळून माणूस जे काही विशिष्ट असे आविष्कार करतो किंवा रचना तयार करतो, त्यातून साक्षात उपयोगाचे काही मिळो ना मिळो पण अनेकांना शाश्वत सात्विक असा आनंद मिळतो, असे सर्व काही म्हणजे ललित कला होय, असं सिडने कॉल्विन यांनी म्हटलेलं आहे. अशी व्याख्या आपण द्यायची. त्यानंतर मग दुसरी व्याख्या आहे, मानवाला ज्या भावनांचा अनुभव येतो त्या भावना रेखा, रंग, हावभाव, ध्वनी, शब्द इत्यादींच्या सहाय्याने बाहेर प्रकट करणे म्हणजे कला होय. म्हणजे मानवाला ज्या भावना येतात, भावनांचा अनुभव येतो, त्या भावनांचं प्रकटीकरण. मग ते प्रकटीकरण करण्यासाठी तुम्ही रेषा वापरा, रंग वापरा, हावभाव वापरा, हातवारे करा किंवा काही शब्द उच्चारा. ह्या सगळ्याच्या सहाय्याने जेव्हा आपण आपल्या अंतरंगातला भाव प्रकट करतो त्याला कला म्हणतात, असं फेव्हरॉन यांनी म्हटलेलं आहे. ही फेव्हरॉन यांची दुसरी व्याख्या आहे. त्यानंतर तिसरी व्याख्या आपण पाहू, सली यांनी केलेली आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की चिरंतन वस्तू निर्माण करणारी आणि एखाद्या घडणाऱ्या कृत्याची प्रतिकृती करणारी, श्रोत्याला आणि प्रेक्षकाला निर्हेतुक सुख संवेदना देणारी व ते कर्मे होत असतात, स्वतः कलाकाराला सुद्धा अभूतपूर्व आनंद देणारी ती कला होय. ज्यामध्ये चिरंतन वस्तू आहे निर्माण करणारी, एखाद्या घडणाऱ्या कृत्याची प्रतिकृती करणारी,
श्रोत्याला किंवा प्रेक्षकाला निर्हेतुक सुखसंवेदना देणारी, म्हणजे नाटक आहे, नृत्य आहे, अभिनय आहे, म्हणजे ते कर्म होत असतात. स्वतः कलाकाराला सुद्धा त्या कर्मातून अभूतपूर्व असा आनंद प्राप्त होतो. त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे? कला म्हटलेलं आहे. ही सली यांची व्याख्या आहे. त्यानंतरची आपण व्याख्या पाहू. कला म्हणजे कलावंतांच्या अंतरंगात प्रतीत झालेल्या अनुभूतीचा बाह्य आविष्कार होय, असं क्रोच यांनी म्हटलेलं आहे. कला म्हणजे काय होय? तर कला म्हणजे कलावंताच्या अंतरंगात प्रतीत झालेल्या अनुभूतीचा बाह्य आविष्कार होय. त्यानंतरची व्याख्या आहे लिओ टॉल्स्टॉय. लिओ टॉल्स्टॉयने काय व्याख्या केलेली आहे? त्यांनी म्हटलेलं आहे की आपल्या मनातील भावभावना तिच्या रेखा, रंग, ध्वनी किंवा शब्द यांच्या माध्यमातून अशा रीतीने व्यक्त करणे की त्याच्या दर्शनाने किंवा श्रवणाने दुसऱ्याच्या मनात भावतरंग निर्माण व्हावे. जे तुम्ही अशा शब्दामध्ये, अशा अभिव्यक्तीमध्ये असा आविष्कार करणार आहात की त्यातून काय होईल? दुसऱ्यांची भावरंग त्याच्यामध्ये तरंग उमटतील. ते ऐकून त्याला त्यांनी कला असं म्हटलेलं आहे. लिओ टॉल्स्टॉयचा गांधींवर प्रचंड प्रभाव आहे, तर त्यांनी ही व्याख्या केलेली आहे. त्यानंतरची व्याख्या आहे फ्रोबेल यांनी म्हटलेलं आहे कला स्वयं निसर्ग आहे. क्रीडा ही एक मुक्त अभिव्यक्ती असून ही देखील एक क्रीडा होय, असं त्यांनी कलेबद्दल म्हटलेलं आहे. हे आपण सांगायचं आहे. त्यानंतर मग कलेचा पुढचा भाग जो येतो तो आहे, कलेची पुढची व्याख्या आहे गांधींनी केलेली आहे. गांधींनी काय म्हटलं पहा, खरी कला आत्म्याची अभिव्यक्ती असते आणि तिच्या बाह्य रूपाला माणसाच्या अंतरंगिक चैतन्याच्या अभिव्यक्तीपर्यंतच मूल्य असते. या गांधीजींनी सुद्धा कलेची व्याख्या केलेली आहे. खरी कला आत्म्याची अभिव्यक्ती आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तिच्या बाह्य रूपाला माणसाच्या आंतरिक चैतन्याच्या अभिव्यक्तीपर्यंतच मूल्य असते, ही गांधींची व्याख्या आहे. त्यानंतर आपण पाहू ललित कला म्हणजे भावना व्यक्त करणे व तिची उद्दीप्ती करण्याकरता स्वतंत्रपणे विचारपूर्वक तालबद्ध गती किंवा ध्वनी किंवा नियमबद्ध आकृती काढण्याची नियमन पाळून कृती करणे, प्रत्यक्ष उपयोगाची दृष्टी न ठेवता केवळ अनेकांना चिरकालिक व निरपेक्ष आनंद प्राप्त करून देण्याकरता केलेली मनुष्याची प्रत्येक कृती ही काय आहे? तर ती ललित कला आहे, असं ज्ञानकोशकार श्री केतकर यांनी म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीने कलेच्या विविध व्याख्या ज्या की कलेचं स्वरूप प्रकट करतात. कलेची व्याख्या या सगळ्या उदाहरणावरून आपल्या कलेच्या काही महत्त्वाच्या अंगांवर प्रकाश पडतो. उदाहरणार्थ कला म्हणजे काय? कलावंतांच्या भावनाचे प्रकटीकरण असते. ते रंगरेषा, ध्वनी, शब्द यासारख्या माध्यमातून प्रकट केले जाते. हे प्रकटीकरण करणाऱ्याला एक प्रकारचा निर्हेतुक आनंद होत असतो. तसेच त्यापासूनच आस्वाद कला ही निर्हेतुक आनंद घेता येतो. या सर्व बाबी प्रत्येक कलेच्या असतातच असे नाही, आणि म्हणून मग कलेची अनेक प्रकार, कलेचं अनेक भागामध्ये वर्गीकरण केले जाते. शास्त्रीय वाद्य वाजविणारा कलाकार भावनेचा आविष्कार करतो हे ठरविणे अवघड आहे. वरील व्याख्येवरून प्रसिद्ध तत्त्वचिंतकांनी केलेली कलेची काही वर्णने आहेत. उदाहरणार्थ अरिस्टॉटलनी कलेच्या अनुकरण या भागावर भर देतो, तर प्लेटो सत्याच्या अनुकृती मानतो. कारण प्लेटोच्या मते मूळ वास्तव किंवा सत्य हे अमृत संकल्पनांनी बनलेले असते. आपल्या इंद्रियांना जाणवणारे जग हे त्या अमृत संकल्पनांचे अनुकरण आहे, आणि कलाकार या इंद्रियगम्य जगाचे पुन्हा अनुकरण करत असतो. त्यामुळे कलाकृती ही मूळ सत्याच्या अनुकृती ठरते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला कला म्हणजे काय हे सांगता येते. आणि मग दुसरा जो भाग राहतो कलेच्या अनुषंगाने, तो भाग आपल्याला पहिल्या ह्याच्यामध्ये पाहावा लागतो. तो आहे कलेचे स्वरूप. आता यातून स्वरूप स्पष्ट झालेलं आहे, हे सगळं आपल्या लक्षात आलं असेल. पण कला म्हणजे काय हे जर समजून घ्यायचं असेल आणि कलेचं स्वरूप खऱ्या अर्थाने समजून घ्यायचं असेल तर ह्या पहिल्या भागामध्ये आपल्याला जावं लागत असते. म्हणजे सूर्योदयाचे आणि सूर्यास्ताच्या वेळी आकाशामध्ये रंग, इंद्रधनुष्याचे रंग, दूरवर शांतपणे पसरलेला समुद्र आणि किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटा, उंच उंच पर्वत शिखरे, चांदण्याने भरलेली आकाश, हिरवीगार वनश्री, विविध प्रकारचे पशुपक्षी, फुले, या साऱ्याने निसर्ग नटलेला आहे, समृद्ध झालेला आहे. त्यात कितीतरी सौंदर्य साठलेली आहे.
या सौंदर्याचा आस्वाद माणूस जाणते अजाणतेपणे सतत घेत असतो. म्हणून मनुष्य ही निसर्गाचीच एक आपत्ती आहे. त्याचे निसर्गाशी एक अटूट नाते आहे हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. निसर्गाकडून तो सतत काही ना काही शिकतच असतो. निसर्गाचे अनुकरण करण्याची त्याच्यात एक मूलभूत प्रवृत्ती असते, हेही आपल्याला ज्ञात असलं पाहिजे. त्यानंतर आपण हे सांगितलं पाहिजे पॅरेग्राफ बदलून की मनुष्य हा सतत काहीतरी करीत असतो. त्याच्या कृतिशीलतेच्या प्रवृत्तीमधूनच तो सौंदर्यही निर्माण करीत आलेला आहे. निसर्गात दडलेली काय तर हे महत्त्वाचं आहे. निसर्गात दडलेली सुसंबद्धता, प्रमाणबद्धता, लय ही सौंदर्य तत्वे माणूस आपल्या प्रतिभाशक्तीने शोधून काढतो व ते आपल्या कृतीतून प्रकट करतो. अनेक सौंदर्य तत्वाचा आविष्कार माणूस कधी रंगांमधून, कधी स्वरांमधून, कधी शब्दांमधून, तर कधी अभिनयांमधून करीत असतो आणि या आविष्काराला दुसऱ्यापर्यंत पोहोचवून त्याद्वारे त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत असतो. म्हणून मानवनिर्मित सौंदर्यकृत अभिव्यक्तीला कला म्हणता येते. ही अशी कलेची समर्पक अशी आपल्याला व्याख्या करतात. आणि यातून आपल्याला कला म्हणजे काय हे समजायला लागते. या कलांचा अभ्यास हाच महत्त्वाचा ठरतो. म्हणजे निसर्गनिर्मित गोष्टी कितीही सुंदर असल्या तरी त्या कला होत नाहीत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. निसर्गनिर्मित सौंदर्याच्या आस्वादाला सौंदर्यास्वाद म्हणता येईल, परंतु मानवनिर्मित सौंदर्याच्या आस्वादाला कलास्वाद असं म्हणता येते. म्हणजे सौंदर्यास्वाद आणि कलास्वाद ह्या संकल्पनासुद्धा यातून स्पष्ट होतात आणि म्हणून आपण ह्या समजून घेतल्या पाहिजेत आणि समजून सांगितलं पाहिजे. सर्वसामान्यपणे दैनंदिन व्यवहारात सौंदर्य हा शब्द खूप संदिग्धपणे वापरला जातो. वापरलेला आपणही अनुभवतो, आपणही पाहतो. उदाहरणार्थ आपण भोसल्यांचे भाषण खूप सुंदर झाले असं म्हणतो, किंवा माणसाचे चारित्र्य सुंदर हवे, आजचा स्वयंपाक फार सुंदर झाला, इत्यादी विधानातून सुंदर हा शब्द सरसकट वापरलेला दिसतो. खरे तर भाषा हे प्रभावी माध्यम आहे, पण सुंदरता हा जो शब्द आहे तो असा कुठेही वापरायचा नसतो. विचारप्रवर्तक किंवा ज्ञानात भर घालणारे असते. म्हणजे माणसाचे चारित्र्य हे सत्यशील सद्वर्तनी आहे असे म्हणतात. तसेच स्वयंपाकाला स्वादिष्ट, रुचकर अशी विशेषणे वापरणे समर्पक ठरते. सुंदर हे विशेषण वरील व्याख्यामधून वापरता येणार नाही. सुंदर असणे आणि चांगले असणे यातील फरक लक्षात घ्यायला हवा. सौंदर्याबाबत जशी वरीलप्रमाणे विधाने केली जातात तशीच कला आणि संकल्पनांच्या बाबतही अशी संदिग्ध स्वरूपाची विधाने सर्रासपणे केली जातात. उदाहरणार्थ बोलणे ही एक कला आहे, गाडी चालवणे ही एक कला आहे, ऑपरेशन करणे ही एक कला आहे, तसेच जीवन जगणे ही देखील एक कला आहे. येथे आपण कलांचा अभ्यास या संदिग्ध अर्थाने करणार नाही. वक्तृत्व, गाडी चालवणे इत्यादी उपयुक्त कला आहेत. तसेच जीवन जगण्याची कला असा शब्द आपण वापरतो तेव्हा कलेचा कौशल्य हा अर्थ आपल्याला अभिप्रेत असतो. मानवाने स्थलकाल मर्यादेत आपल्या प्रतिभाशक्तीचा वापर करून जाणीवपूर्वक केलेली सौंदर्य निर्मिती याला आपण येथे कला म्हणणार आहोत. अशा कलांना इतरांपासून वेगळे काढण्यासाठी ललित कला म्हटले जाते. त्यात शिल्प आलं, चित्र आलं, नृत्य आलं, नाट्य आलं इत्यादींचा समावेश होतो. अशा पद्धतीने आपण कलेचं स्वरूप स्पष्ट करून दाखवू शकतो. मनुष्य अतिप्राचीन काळापासून कलांची निर्मिती करत आलेला आहे. दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या गरजांची पूर्तता करून राहिलेल्या वेळेत माणूस आपल्या स्वतःच्या इतरांच्या मनोरंजनासाठी कल्पनाशक्तीने विविध गोष्टी निर्माण करतो आणि त्यातून कलांची निर्मिती होते. या निर्मितीचा इतिहास माणसाच्या इतिहासाइतकाच प्राचीन आहे. आदिमानव गुहेत राहत होता तेव्हा तो पशुपक्ष्यांची चित्र काढत होता, गात होता, नृत्य करीत होता. त्याची काही त्या काळीसुद्धा त्याला कलेची जाण होतीच. काही वेळा व्यावहारिक फायद्यासाठी तर काही वेळा मनोरंजनासाठी तो आविष्कार करीत होता. अतिप्राचीन काळी माणसाने निर्माण केलेल्या कलेला आदिम कला असे म्हणता येईल. यात प्रामुख्याने चित्रकला आहे, नृत्यकला आहे, हस्तकला आहे यांचा समावेश होतो. आदिमानव स्वतःचे शरीर विविध रंगांनी रंगवून सुशोभित करून नृत्य करीत होता. आपण आताही आदिवासी नृत्य असं त्याला म्हणत असतो. पश्चिम युरोपीय, फ्रान्स इत्यादी देशात
इसवी सन पूर्व 30,000 10,000 या काळातील गुहा आढळलेल्या आहेत. लास्को अल्टामिरा येथील गुहा त्याचे प्राण्यांचे अगदी हुबेहूब चित्र भिंतीवर काढलेली आहेत. मातीचे रंग प्राण्यांची चरबीत घोटून ती रंगविली आहेत. बैल, गाई, रानडुकरे, गेंडे, हरिण, घोडे इत्यादी प्राण्यांची चित्रे तिथे काढलेली आपल्याला पाहायला मिळतात. ती जादूटोणा करण्यासाठी काढलेली आहेत. प्राण्यांची हुबेहूब चित्रे काढले, ती जखमी किंवा मृत दाखवले की आपल्याला नक्की शिकार मिळते अशी त्यांची श्रद्धा त्यामागे होती असं म्हटलं जाते. म्हणजे या अवस्थेतील कला, आदिम कला ही जीवशास्त्रीय व्यवहाराशी निगडीत होती असे आपल्याला पुढे मग शेती आली, पशुपालन आलं, हे विकसित झालेलं आहे. तसेच मग तो हत्यार यंत्र याचा वापर करू लागला आणि हस्तकौशल्याच्या वस्तू तयार करू लागला. जैविक गरजा भागविल्यानंतर केवळ आनंदासाठी किंवा भावना अभिव्यक्तीसाठी समूह नृत्य करू लागला, गाणी गाऊ लागला. हळूहळू जैविक व्यवहाराशी चिटकून न राहता कलांना स्वतंत्र स्थान मिळू लागले. जे आदिम कलेत मुख्यतः चित्रकला, नृत्यकला यांना प्राधान्य मिळाले. जे अशा पद्धतीने कला ही डेव्हलप होत गेलेली आहे हे आपल्याला सांगावं लागेल. आणि हे सगळं आपल्याला एकदा जर समजलं तर ते आपल्याला 75 ते 100 शब्दामध्ये सहज लिहिता येईल. आणि हे लिहिण्यासाठीचं सराव म्हणून आपण हे मॉडेल आन्सर म्हणून घेतो आहोत. तर अशा पद्धतीने सुरुवातीला विविध कला म्हणजे काय होता प्रश्न, कलेच्या विविध व्याख्यांचा परामर्श घ्या आणि कलेचे स्वरूप स्पष्ट करा. तर अशा पद्धतीने आपण ते केलं पाहिजे. धन्यवाद विद्यार्थी मित्र. या चॅनल नव्यावर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना चॅनल शेअर करा. अशीच आपण मानवीय अधिष्ठान अभ्यासक्रमाची मानवी विद्याचा ललित कलांचा परिचय करून घेणार आहोत. तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद.